तात्या तात्या मला जाऊ द्या ना मध्ये मला एक जाऊ द्या ना एक माणूस जाऊ द्या आमचा आहेत आधी तुळजाभवानीचे दर्शन घेऊन त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषद घेत दिली। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांकडून त्यांना मारहाण झाली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर आता उपचार सुरू होते। मात्र आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरज चव्हाणांना जामीन मिळाल्यानंतर किरकोळ कलम लावल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आम्ही काय चुकीचं केलं असा जाब विचारण्यासाठी आपण अजित पवारांची भेट घेणार असल्याचं ते म्हणाले। चला सगळे खाली चला चला तो काय बोलणार नाही चला 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 खाली चला उतरा उतरा मेडिकल उतरा उतरा थोडं साईडला। तर आपण पाहतोय या ठिकाणी मारहाण झालेले विजय घाडगे मुंबईमध्ये अजित पवारांची भेट घेणार आहेत। त्यासाठी ते आता अँब्युलन्सनं रवाना होणार आहेत। तर मुंबईत जाऊन अजित पवारांना आमचं काय चुकलं या संदर्भातला जाब विचारणार असल्याची माहिती घाडगेंनी दिली आहे। राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांकडून घाडगेंना मारहाण झाली होती। त्याच पार्श्वभूमीवर सुरज चव्हाणांना अगदी रातोरात जामीनही मंजूर झाला होता। त्याच संदर्भात घाडगे आक्रमक झालेले आहेत आणि अजित पवारांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात जाब विचारणार असल्याचं विजय घाडगे यांनी सांगितलंय। तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। या मारहाणीनंतर ते उपचार घेत होते। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता आपण अजित पवारांना या संदर्भात आमचं काय चुकलं आमचा गुन्हा काय असं विचारणार असल्याचं विजय घाडगेंनी ठरवत आता ते मुंबईला रवाना होत आहेत।